गोवंश तस्करीचा डाव उधळला, कर्तव्यदक्ष प्रशांत अंबादास चौकडे व सुरोशे यांची कामगिरी. पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पांढरकवडा येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत अंबादास चौकडे आज दिनांक 23/9/2025 रोजी रॉबिन बन्सल सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा असे पूर्व विभाग रात्र गस्त करीत असताना गोपनीय खबर मिळाली की मारेगाव मांगुर्डा मार्गे पांढरकवडा वरून आदिलाबाद कडे एक गोल्डन रंगाची इनोव्हा कार वाहनामध्ये अवैधरित्या कत्तलीकरिता गाय जनावर भरून वाहतूक करीत आहे अशा खबरेवरून पोहेको राजू सुरोशे 2 पंचशासकीय वाहनाने गवराईते वाईकडे जाणारे रोडने गवराईजवळ घाटामध्ये थांबून असताना मारेगाव कडून वाहन येताना दिसले. सदर वाहन चालकास थांबविण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन पांढरकवडा कडे भरधाव वेगाने घेऊन जाऊ लागला. सदर वाहनाचा पाठलाग केला असता सदर वाहन चालकाने गवराई घाटामध्ये वाहनाचा डावे बाजूचा मागील टायर फुटल्याने वाहन रस्त्याचे कडेला थांबवून चालक व एक इसम पळून गेले. सदर वाहनाची पंचनासमक्ष गेट उघडून पाहणी केली असता वाहनामध्ये मागील बाजूच्या सर्व सीटा काढून त्यामध्ये एकमेकांचे पायाला पाय बांधून जनावरांना तसेच प्रत्येकाच्या गळ्याला दोरीचा फास आवळून गाडीच्या पल्याला बांधून एकमेकांवर कोंबून निर्दयतेने व क्रूरपणे चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहून नेत असल्याचे आढळून आले. त्यामध्ये 4 गायी व गायीचे 2 गालवड वाहन असा एकूण 4,50,000चा मुद्देमाल आहे. सदर जप्ती कार्यवाही करून मुक्त करण्यात आलेल्या 6 गाय जनावरांची पशु वैद्यकीय अधिकारी पांढरकवडा यांचे मार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जप्त जनावरे देखभाल, चारापाणी व सुरक्षिततेच्या दृष्टीने जनावर कोंडवाडा नगर परिषद पांढरकवडा यांचे रितसर ताब्यात देण्यात आले. यातील आरोपी टोयोटो इनोव्हा वाहन चालक अनोळखी व सोबत असलेल्या अनोळखी इस्माने हे त्याचे ताब्यातील वर नमूद वाहनामधून गाय जनावरांची अवैधरित्या निर्दयतेने क्रूरपणे कत्तलीकरिता आदिलाबाद येथे वाहतूक करीता असल्याने त्याचे हे कृत्य कलमप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. प्रशांत अंबादास चौकडे व पथकाने गोवंश तस्करीचा एक मोठा डाव उधळून लावला आहे. या कारवाईमुळे परिसरातून होणाऱ्या गोवंश तस्करीला मोठा धक्का बसला आहे. प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज.